हॅलो हाय फ्रेंड्स, राजश्री किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज मी बनवते लिंबूचं लोणचं। हे वर्षभर टिकणारं लोणचं आहे। हे लोणचं बनवण्यासाठी मी इथं घेतले 1 किलो लिंबू। लिंबू छान पिकलेले आणि पिवळसर झालेले पाहिजे। लिंबू निवडताना फ्रेश लिंबू निवडा, म्हणजे वर्षभर टिकेल। त्याच्यासाठी घेतला 1 किलो गूळ। 1 किलो लिंबू असल्यावर 1 किलो गूळ घ्यायचा। त्याच्यानंतर पावशेर बडीशोप घ्यायची। नंतर पावशेर धना घ्यायचे। लिंबूचं लोणचं टाकायचं म्हणजे हा एक प्रकारचा मोठा घाट असतो। आणि हे मिरची पावडर, तिखट तुम्हाला कमी जास्त जसं तिखट लागत असेल तसं घ्यायचं। आता हे मी थोडेसे मसाल्याचे पदार्थ घेतले। ही दालचिनी घेतली, हे हिंगचा खडा घेतला, नंतर एक फूल घेतलं, लवंग आणि मिरी घेतली। आता मी हे लिंबू पहिले कुकरमध्ये गरम पाण्यात शिजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांची शिट्टी नाही होऊ द्यायची। त्यांना फक्त उकळी आणायची। पाण्याला उकळी आली की म्हणजे लिंबू आपले शिजून जातात। लिंबू एक पण खराब नको, म्हणजे लोणचं खराब नको व्हायला, म्हणून सर्व फ्रेश लिंबू वापरायचे। आता हे मसाल्याचे पदार्थ आहे मी कढईत टाकून घेते आणि ते थोडे भाजून घेते। त्यांची स्मेल येईपर्यंतच भाजायचे। आता छान वास यायला लागला की लगेच काढून घ्यायचं। आता हे भाजून झालेत, एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता ही सोप आहे ना, याच्यात काही कचरा वगैरे असेल ना तर तो चाळून घ्यायचा। आता ती पण भाजून घेते। आता ही बारीक गॅसवर 5 मिनिटं भाजून घेते। कुकरची शिट्टी नाही होऊ द्यायची, नाही तर ओव्हर कुक होता लिंबू। म्हणजे जास्त शिजल्यावर त्यांच्यातला रस गळून जातो ना, म्हणून जास्त नाही शिजवायचे। हे बघा, लिंबू आता व्यवस्थित शिजले। त्यांना आता आपण गार पाण्यात टाकून घेऊ। आता लिंबू थोडे गार झाले का मग आपण कापणार आहे। आता मी तोपर्यंत बडीशोप भाजून घेतली। आता ती पण गार करायला ठेवते। त्याचप्रमाणे धना चाळून आणि ते पण भाजायला घेते। हे पण छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता धना भाजताय ना तोपर्यंत मी लिंबू कट करून घेते। तर याच्यासाठी चाकूने करायला त्रास होतो, तर थोडा कटरने करते, कारण की ते खूप आल्हाद असतं ना मग ते शिजल्यानंतर। मग हे कटरने मी कापून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर छोटे छोटे पीस पण करू शकता, पण एकाचे 4 पीस किंवा 2 पीस बस असे करायचे। आता तोपर्यंत हे बघा, धना छान लाल जरक भाजून झाला। आता तो पण काढून घेते मी। मसाल्याचे पदार्थ कोणतेही असले नाही, ते भाजल्या भाजल्या गरम लगेच मिक्सरला बारीक नाही करायचं, ते गार होऊ द्यायचे आणि मग बारीक करायचे शक्यतोवर। आता कढई गरमच आहे ना, तिच्यात ऑइल टाकून घेते। आता लिंबूचे लोणच्याला तुम्हाला जास्त ऑइल नाही लागत,
1.5 किंवा 2 पळीमध्ये होतं. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडं जास्त टाकू शकता. आता हे मी मिक्सरला भाजून गार झालं, आता मिक्सरला दळून घेते. हिंगाचा खडा पण त्याच्यातच टाकून घेते. हिंग हा लोणचंमध्ये टाकलाच गेला पाहिजे. आता हे छान बारीक झाले का, जास्त पूड पण नाही करायचे, थोडं जाडसरच ठेवायचं, म्हणजे मसाला खूप छान लागतो खायला. आता हे असं जाडसर पूड करून घेतली. आता मी ते मसाल्या म्हणजे कढईत टाकून घेते. आता हे कढईत टाकले. आता बडीशोप पण बारीक तळून घेते. लिंबूचं लोणचं हे तुम्ही हिवाळ्यात, पावसाळ्यात जेव्हा लिंबू स्वस्त असतं ना तेव्हा टाकून ठेवायचं, वर्षभर आरामात राहतं. हे बघा अशी बारीक म्हणजे जाडसरच पूड तयार करून घेतली. आता हे पण तेलात मिक्स करून घेते. आता धना पण बारीक करून घेते. धना पण छान बारीक झाले, ते पण मसाल्यात टाकून घेते. आता हा मसाला आहे ना बारीक गॅसवर 5-10 मिनटं असं मस्त लाल जरक झाला पाहिजे, म्हणजे त्याचं पूर्ण कच्चं पण निघून गेलं पाहिजे, असं छान होतो तो. जास्त ऑइलची गरज नसते मसाल्याला, पण मसाला छान होतो. आता मी असा चाळून चाळून सारखं चाळत राहायचं, पण तो पूर्ण भाजून घेते. हे छोट्या छोट्या टिप खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्याने लोणचं खूप टेस्टी होतं. आता गूळ आहे ना मी असा चाकूने बारीक करून घेतला. आता हे तिखट टाकून घेते. आम्हाला मीडियम लागतं, मी त्या हिशोबाने टाकलं. तुम्हाला जास्त तिखट लागत असेल थोडं जास्त टाका, कमी तिखट लागत असेल थोडं कमी करा. अचूक प्रमाणासहित हे लोणचं सांगते मी तुम्हाला, त्याच्यामुळे त्याच्यात काही कमी जास्त करायची गरज नाही, फक्त मिरची आणि तिखट. बाकीचं मटेरियल आहे ना, गूळ, लिंबू, बडीशोप, धना हे बरोबर टाकायचे. आता मी गूळ पण टाकून घेते त्याच्यात. आता गूळ आहे ना हा छान मेल्ट झाला पाहिजे, तेव्हा मसाला खूप मस्त होतो. आता गूळ छान मिक्स करून घेते. जास्त वेळ नाही लागत त्याला, 5 मिनिटात मेल्ट होतो तो. हे बघा सर्व लगेच मेल्ट व्हायला सुरुवात झाली त्याची. आता 5 मिनिटात छान होऊन जाईल, पण सारखं चाळत राहायचं आहे, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे. हे बघा झाला मेल्ट मस्त. अशा प्रकारे हा मसाला ग्रेव्ही सारखा तयार झाला मस्त. आता जे लिंबूच्या फोडी आपण कापून घेतले ना त्या टाकायचे, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं.
आता हे फोडी एकसारख्या करून घेतल्या. आता हे आपण कढईत टाकून घेऊ. बेसिक गोष्टीपासून लोणचं बनतं, पण खूपच छान आणि चवदार लागतं. म्हणजे तोंडाची चवच वाढून देतं असं आहे ते. हे बघा, हलक्या हाताने करायचं, म्हणजे कसं लिंबूचा जो रस आहे ना तो पण बाहेर आला नाही पाहिजे. आता वरून हळदी टाकायची. हळदी जरूर टाका, कारण लिंबूचं लोणचं आहे ना टिकायला मदत होते, म्हणून हळद टाकलीच गेली पाहिजे. आता हे मिक्स करते आणि याला परत अजून छान 10 ते 15 मिनटं मी शिजून घेणार आहे. आता हे 10-15 मिनटं छान शिजले बघा. शिजल्यावर असं होतं. जर समजा तुम्हाला अजून जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल ना, म्हणजे मसाला जास्त पाहिजे असेल ना, तर तुम्ही थोडं गूळ अजून वाढवू शकता. आता हा लोणचं आपण काढून घेऊ. दाखवते तुम्हाला फायनली कसं झालं. झटपट तयार होतं आणि जास्त हे पण नाही लागत, वेळ पण नाही लागत, आणि त्याचा अंदाज पण एकदम परफेक्ट आहे. 1 किलोला 1 किलो गूळ. हे बघा, असं आहे आपलं लिंबूचं लोणचं रेडी झालं खायला. बघा किती छान झालं ना. वासच इतका सुंदर येतोय, तर टेस्ट किती छान असेल. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर बनवून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. ओके, बाय.